उन्हाळा समर सीझन असल्यामुळे बॉडी हायड्रेट ठेवण्यासाठी थंड ज्यूस पेय कलिंगड खाल्ल्याने हायड्रेट राहते बॉडी आणि रिफ्रेशिंग. वॉटरमेलन बॉडीसाठी हेल्दी असल्यामुळे बॉडी हायड्रेट ठेवण्यासाठी कलिंगड खाल्ला पाहिजे. कलिंगडांची सालं वेस्ट न घालवता बाहेर न टाकता त्याची तुटीफुटीही बनवता येते. मी सब्जा नाही घेतलेला आहे, तुळशीचा सब्जा असतो ना तो घेतलेला आहे आणि हा मार्केटमधनं स्टोअरमधनं विकत आणतो तो आहे. माझ्याकडे तुळशीचा सब्जा असल्यामुळे तोच मी जास्त यूज करते. तुळशीचा सब्जा हा फुगायला थोडा जास्त वेळ लागतो आणि मार्केटमधला जो सब्जा आहे तो पटकन फुगतो. मी दोन्हीही सब्जे मिक्स करून फुगत ठेवले. कलिंगड पहिला धुवून कट करून आणि कलिंगड कट करताना उभा कधीच कट नाही करायचा, आडव्यानेच कट करून घ्यायचा आहे. कलिंगड मीडियम गोड असल्यामुळे यामध्ये जागरी नाही तर शुगर पावडर नाही तर हनी मिक्स करून गोड करून घ्यायचं आहे, नाहीतर डायरेक्टली ज्यूस करून पिऊ शकता. कलिंगड घेण्याची एक टिप्स आहे ती म्हणजे कलिंगडावर जर डाग असेल व्हाईट तर घ्यायचं नाही आहे. तो कच्चा असतो ना, हिरवा असतो ना डाग, त्यात तोही घ्यायचा नाही आहे. हा हिरवा असल्यामुळे कलिंगड जास्त गोड नाही लागत. कलिंगडाची जी शेंडी असते ती पूर्ण ड्राय झालेली असेल तर कलिंगड आतून पूर्ण झालेला असते. कलिंगडाच्या पूर्ण बिया काढून. मार्केटमधला जो सब्जा आहे तो पटकन फुगल्या आणि तुळशीचा सब्जा आहे त्याला वेळ लागतोय फुगायला. आपण मार्केटमधला सब्जा खातोय थंड आणि हेल्दी म्हणून, त्यापेक्षा तुळशीचा सब्जा एक वेळा ते ट्राय करून नक्की बघा, तो थंड आणि हेल्दी असतोय. वॉटरमेलन बारीक चॉप करून अर्धे चंक साईडला ठेवते गार्निशिंगसाठी. बाकीच्या पूर्ण कलिंगडाचा मी ज्यूस बनवून घेणार आहे. आपण मुंबईला गेल्यानंतर स्टॉलवर जो ज्यूस विकायला असतो त्याचा प्रिझर्वेटिव्ह ज्यूस चांगला लागण्यासाठी त्यामध्ये लिक्विडही मिक्स करतात. घरात काही न मिक्स करता हेल्दी वॉटरमेलन ज्यूस तयार होतोय. एकदमही बारीक कट करून घ्यायची काही गरज पडत नाही. कशी वाकडे तिकडे जरी कट करून घेतले फक्त मिक्सरला आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. कलिंगडमध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असते आणि मे हेल्थ रिडक्शन, इन्फ्लमेशन अँड इम्प्रूव्ह डायजेशन सिस्टीममध्ये कलिंगड हेल्पही करतो. कलिंगड समर सीझनमध्ये उन्हाळ्यामध्ये बॉडी हायड्रेटेड ठेवतोय. ग्राइंड करताना पुदिना, ब्लॅक सॉल्ट आणि थोडी स्पायसी म्हणून थोडीच मिरची, थंड म्हणून आईस क्यूब. मी ज्यूसमध्ये थोडी साखर मिक्स करून घेतली. तुम्ही यामध्ये हनीही मिक्स करू शकता नाहीतर जागरी पावडर. सब्जा मिक्स करून सर्व करून घ्यायचा ज्यूस आणि पुदिना. रिफ्रेशिंग वॉटरमेलन मिल्क शेक बनवण्यासाठी कलिंगड ज्यूस, आईस क्यूब, शुगर पावडर आणि दूध मिक्स करून. 1 कप जर कलिंगडाचा ज्यूस असेल तर अर्धा कप मिल्क, दूध, कलिंगड चॉप केलेला चंक्स. कलिंगड खाऊन त्याची सालं आपण बाहेर फेकतो, त्याऐवजी आपण तुटीफुटीही बनवू शकतोय. ही कलिंगडांच्या सालांची तुटीफुटी बनवून घेतली आहे. केकमध्येही यूज करता येते, वापरता येते तुटीफुटी. रिफ्रेशिंग वॉटरमेलन मिल्कशेक सर्व करून आणि वरून गार्निशिंग तुटीफुटी. एन्जॉय.